स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आमच्या नवीन घरामध्ये. थँक्यू मनोज आणि युगा. थँक्यू नंदिनी. हाय. नमस्कार. ऋणानुबंधच्या 11व्या एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मी सोनाली ब्रीद आणि मी राकेश मोरे. नमस्कार. सो आज आपण आणखी एका फॅमिलीला भेटतोय, आपल्या सॅमच्या फॅमिलीला, आणि ते आहेत आपले मनोज सोनजे आणि युगंधरा शिंदे, म्हणजेच आपले मनोज युगा आणि त्यांची स्मॉल बेबी नंदिनी यांना. नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला? कसे आहात? खूप छान, मस्त मजेत. मस्त आहे. आज खूप छान वाटतं तुम्ही आलात आमच्या घरी. थँक्यू आम्हाला. सो युगा तुझ्यापासून स्टार्ट करूया. ठीक आहे. सो आम्हाला सांग, तू कुठली आहेस प्रॉपर आणि जन्म कुठे झाला, कुठे वाढलीस? सो बेसिकली मी बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईचीच आहे. माझं स्कूलिंग, कॉलेज, 11th 12th आणि इंजिनिअरिंग सगळं मुंबईमधून झालं आहे. माझं इंजिनिअरिंग वसंतदादा पाटील कॉलेजमधून झालं आहे. मी 2013 पास आउट आहे. सो इट्स इन लाईक नियर बाय कुर्ला, चुनाभट्टी त्या एरियामध्ये कॉलेज आहे. माझे मम्मी पप्पा आणि बहीण भाऊ असं माझं छोटस कुटुंब, आणि माझ्याकडे डॉगी पण आहे ज्याचं नाव शॅडो. एकदम लहानपणापासून तो आमच्याकडेच राहिलेला आहे. शॅडो. येस. माझे पप्पा बीएमसी मधून आता रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करतात, बट बीएमसी मध्ये होते. आणि माझी मम्मी हाऊस वाईफ होते. बहिणीने माझं बहीण आणि भाऊ दोघेही सिव्हिल इंजिनियर आहेत, अँड दे आर वर्किंग देअर ओनली इन मुंबई. येस. फुल फॅमिली व्यवस्थित राहतात. सो मनोज, तुझ्याबद्दल काय सांगशील? तू कुठे तुझा जन्म झाला आणि कुठे लहानाचा मोठा झालास? माझा जन्म कल्याणला झाला. माझे वडील MSB मध्ये असल्यामुळे आमची नेहमीच बदली होत राहायची. तर त्यामुळे आम्ही भरपूर गावं फिरलो आहे. आधी कळवण, सटाणा, नाशिक. मग जेव्हा आम्ही नाशिकला आलो तेव्हा वडिलांनी आधी त्याच्या आधी दिंडोरीला होतो आम्ही. पण नाशिकला जेव्हा आलो तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपल्या कुटुंबाची खूपच बदली होते, तर एक काहीतरी स्टेबल पाहिजे, म्हणून त्यांनी नाशिक निवडलं. आणि त्यांची बदली होत राहिली, पण आम्ही तिथेच राहायचो नाशिकला पंचवटीत प्रॉपर राहायचो. हो, आम्ही स्थायिक झालो तिथे. माझं पूर्ण शिक्षण 4थी पासून ते बॅचलर्स पर्यंत पूर्ण नाशिकमध्येच झालेलं, आणि त्यानंतर माझा पहिला जॉबही नाशिकमध्येच होता. अच्छा. जॉब करतानाच मग मला माझे जे बॉस होते त्यांच्याशी बोलताना आमचं डिस्कशन झालं तर हायर एज्युकेशन कुठे घ्यायचं, आणि त्यामुळे मग त्यांनी मला आयडिया दिली की MS कर. आणि त्यानुसार मग मी त्याबद्दल स्टडी केला, आणि नंतर मग मी US ला. आणि हे साधारण कुठल्या सालची गोष्ट की तू मी US ला 2009 साली आलो. 2009 साली. आणि माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील हे एक्सपायर झाले, पण आता सध्या मोठा भाऊ आहे, वहिनी आहेत, आणि त्यांना परवाच एक कन्यारत्न प्राप्त झालं. तर मग त्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत. आणि आमचा कुटुंब आता पुढे वाढत आहे, आणि हे आमचं कन्यारत्न ही, म्हणून आम्ही सगळे आता सध्या आनंदात आहोत. आपण चांगल्या टायमिंगला इंटरव्ह्यू करतो. तू मूळची कुठली, म्हणजे मुंबईत बॉर्न अँड ब्रॉटअप, पण मूळ कुठलं? म्हणजे माझं मूळचं गाव चिपळूण आहे. सो आम्ही दसपटकर शिंदे आहोत. काय आठवण एखादी लहानपणीची? चाइल्डहुड मेमरीज मध्ये तर मला फक्त आठवते की खूप दंगामस्ती केलेली आहे. प्रचंड दंगामस्ती, सगळ्यांच्या कंप्लेंट्स यायच्या मम्मी पप्पांकडे. कशी होतीस लहानपणी? मस्ती? गुंडा गुंडा नाही, मी प्रॉपर अशी लाईक खूप मस्तीखोर होते. म्हणजे स्टडी मी नंतर करायला लागले. माझी मावशी आलेली 3rd स्टँडर्डला आली. 2nd स्टँडर्ड पर्यंत खूप सारी रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्या मम्मी पप्पांवरती. म्हणजे माझ्या आजी आजोबा, आत्यांची मुलं, आत्या आणि काका माझे नव्हतेच, तर त्यांची मुली पण आमच्याकडेच अशा राहायच्या. तर एकंदरीत मम्मी पप्पांवरती खूप मोठी सवय होती. नॉट वी कॅनॉट से की मोठी फॅमिली, बट एक पर्टिक्युलर लोक होते, आणि मम्मी पप्पांना ऍक्च्युली ते सांभाळायचं होतं, आणि त्याच्या व्यतिरिक्तही त्यांच्या खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी होत्या. सो त्यातून त्याने आम्हाला वाढवलं. 2nd स्टँडर्ड पर्यंत माझ्या मम्मीला लक्ष द्यायला जरा पण नाही वेळ मिळाला, बिकॉज माझे आजोबा बेड रिडन होते. ते खूप आजारी असायचे. त्यांची डेथ पण मी 2nd स्टँडर्डला असतानाच झाली. आणि माझी बहीण होती, भाऊ पण जस्ट बॉर्न होतं, असं मम्मीला जराही वेळ नाही मिळायचा.
त्यानंतर माझी मावशी आली जेव्हा मी 3rd स्टँडर्डला होती. तिने माझं जे रूप बघितलं आणि तिने पूर्ण कायापालट केला. सो मी प्रत्येक ठिकाणी जिथे पण जाते तिथे त्या मावशीचं नाव घेते. रेखा मावशी जी माझ्या मम्माची यंगर सिस्टर आहे. तिचं PhD झाले केमिस्ट्री मधून. सो तिने मला पूर्ण एक वेगळं वळण दिलं की स्टडी असं करतात आणि यू हॅव टू बी लाईक एव्हरीवेअर, लाईक सगळीकडे तुला टॉप राहावंच लागेल. तर तिने ते माझ्या असं बिंबवलं पूर्णपणे आणि नंतर मग मी ते स्टार्ट केलं आणि मी खरंच सगळ्यामध्ये टॉपर होते. प्रत्येक कॉम्पिटिशन या फिर स्कूल सगळीकडे माझं रँकिंग मध्ये होते या फिर मला स्कॉलरशिप मिळालेली आहे. होमी बाबामध्ये मी मेडल मिळवले आहेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. पुन्हा मुंबई विद्यापीठाच्या पण एक्झाम्स असायच्या एव्हरी इयर. तर त्याच्यामध्ये पण पूर्ण मुंबईमधून मेरिट असायचे या फिर रँकर्स असायचे. त्याच्यामध्ये पण मला स्कॉलरशिप मिळायचे एव्हरी इयर. सो स्पोर्ट्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे. येस, ऍक्च्युली आपली सॅनिटरी महाराष्ट्र मंडळाची टीम होती, वुमन्स टीम, त्याच्यामध्ये पण युगा होती आणि ती ओपनिंग करायची, ती बॉलिंग करायची, फिल्डर सुद्धा आहे. सो त्याच्याबद्दल सांग, ती खेळाची आवड कशी निर्माण झाली आणि कुठले कुठले टाईपचे खेळ तू खेळायचीस? जसं मी सांगितलं की लहानपणापासून मी मस्तीखोर होते. म्हणजे मी मुलांमध्ये जाऊनच खेळायचे. सो माझा पूर्ण ग्रुप असायचा की मी मुलगी आणि सगळे बॉईज क्रिकेट खेळतात या फिर कबड्डी काही असू दे. आणि पप्पांचा पूर्ण सपोर्ट होता की तुला अभ्यास करायचा आहे तर तू अभ्यासात जा, तुला स्पोर्ट करायचा तर स्पोर्ट्स मध्ये जा. आणि त्यांनी माझ्या टीचर्सला पण सांगितलं शी डझंट लाईक टू स्टडी देन लिव्ह इट, तिला ग्राउंडवर सोडा तुम्ही. हा, पप्पा एकदम ओपन माइंडेड होते. तर त्याच्यामुळे मला खेळण्यासाठी जो लागतं एन्व्हायरमेंट वगैरे ते सगळं मला आधीच मिळालेलं आणि त्याच्यामुळे मला ते आवडायचं. असं मी कबड्डी या फिर डॉजबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट हे सगळे गेम खेळायचे. ते माझे फेवरेट गेम आहेत. त्याच्यामुळे प्रॅक्टिसेस वगैरे. मनोज, तुझ्याबद्दल काय सांगशील लहानपणाबद्दल, की तुला काय खेळायला आवडतं किंवा काय हॉबीज होत्या? लहानपणापासूनच म्हणजे आम्ही सायकलिंग वगैरे खूप करायचो, ट्रॅव्हलिंग खूप करायचो. माझे वडील आम्हाला इतके फिरवायचे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे मी ऑलमोस्ट पूर्ण भारत बघितला असेल आणि त्यामुळे मग मला ट्रॅव्हल करायची सवय लागली. म्हणून मम्मी पण मला नेहमी म्हणायची, अरे तू आता पूर्ण तू शिक्षण नाशिकमध्ये झालंय, जॉब पण नाशिकमध्ये, आपण जग कधी बघणार. त्यामुळे पण तो एक इन्स्पिरेशन होतं की आपण सात समुद्र पार पण गेलं पाहिजे. म्हणून मग ते अमेरिकेत यायचं एक होतं डोक्यात. आम्ही दोघं तसे ऑपोजिट आहोत. म्हणजे मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि शी इज लाईक मला कधी घरी मस्त आराम करायला मिळाला तर इट्स परफेक्ट. पण ऑपोजिट अट्रॅक्ट म्हणतात तसं आमचं आहे. बाकी आता मी सध्या क्रिकेटही खेळतो. सोशलायझेशन मध्ये माझं आहे खूप ठिकाणी. म्हणजे मी सॅमचा सेक्रेटरी पण होतो 2 वर्ष. नंतर आम्ही इथे नेचर्स ग्रुप सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हायकिंगला जायचो. नंतर ढोलताशामध्ये पण भाग घेतलेला आहे. पण सध्या आता बाळ असल्यामुळे आम्ही सध्या बाहेर. ओके, ठीक. मग तू इकडे MS साठी कुठे आलास, कुठल्या कॉलेजमध्ये आलास? मी 2009 साली इथे युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरी इथे आलो मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायला. आणि तिथून मग माझं 2012 साली मला इथे सॅन अँटोनियोमध्ये जॉब लागला. तर त्यानंतर जवळजवळ 2017 पर्यंत मी म्हणजे अमेरिकन कल्चर मध्येच होतो. म्हणजे माझे सगळे ऑफिस मधले सगळे अमेरिकन्स आहेत. माझं इंडियन लोक मी शोधत होतो पण सापडतच नव्हतं. कारण की सगळे इंडियन पॉप्युलेशन आहे ही मेडिकल सेंटर एरिया या अराउंड किंवा स्टोन ओक मध्ये आहे. मी राहायचो शर्ट्स मध्ये, तर तिकडे एक पण इंडियन नाही. पण एकदा काय झालं, एकदा मी फेसबुकवर मला एक पोस्ट दिसली की शर्ट्स मध्ये कोणी इंडियन आहे का, आणि ती होती वर्षा सुटणकर यांची पोस्ट. आणि मी त्यांना रिप्लाय केला की मी इथे आहे, आणि ते नेमक्या माझ्या शेजारच्या सोसायटीमध्ये आलेल्या. तर मग आमची ओळख झाली. मग त्यानंतर ते झालं 2017 वगैरे साली. आणि तोपर्यंत महाराष्ट्र मंडळ ऍक्च्युली नव्हतंच. म्हणून आम्हाला दोघांनाही, आम्ही दोघंही आधी शोधत होतो की अरे कोणी आहे का. मग 2018 मध्ये आपलं स्थापन वगैरे झालं. 2018 किंवा 19, आय एम नॉट शुअर एक्झॅक्ट डेट. पण मग त्यानंतर मग आम्ही जास्त इन्व्हॉल्व्ह झालो. पण त्याच्या आधी वर्षा आणि आम्ही असं एक ग्रुप तयार केला होता, नेचर्स हाईक म्हणून. आम्ही सगळे हाईकला जातो दर विकेंडला, आणि त्यामध्ये मग आम्ही मराठी लोक जोडत गेलो. मग आम्ही त्यामुळे आमचा कॉन्टॅक्ट वाढला.
मग नंतर मग सेकंड इयर जेव्हा आलं आपलं सॅमचं, त्यावेळेस मग मी सेक्रेटरी झालो सॅमचं. मग त्यामध्ये माझी सगळ्यांशी ओळख झाली. तसंच मी डान्स सिटीचा डान्स असतो सॅन अँटोनियोचा, दिवाळी डान्स, तर त्यामध्ये मी भाग घेतल्यामुळे माझा भरपूर कॉन्टॅक्ट वाढला लोकांशी. ओके. त्यामुळे इथे खूप चांगले फ्रेंड्स झाले आणि मग मला लोकांशी ओळखी झाल्या. त्यामुळेच मग सॅम मुळे एक कुटुंब मिळालं असं. करेक्ट करेक्ट. छान. म्हणजे तुला इथे एक फॅमिली मिळाली. फॅमिली पासून लांब असता तरी ही फॅमिलीच आहे डेफिनेटली. सो आता भेटलात कसे दोघं? अगदी सांगतो. तर मी इथे 2012 पासून होतो आणि 2017 पासून मग माझे इथे फ्रेंड्स वगैरे झाले, इंडियन्स चांगले मित्र झाले. तर सगळ्यांचंच एक मिशन होतं की मनोजचं लग्न करायचं. आय नो. मला 17-18 नंतर जसं सॅमची कम्युनिटी वाढत केली, तर ऍट अ पॉइंट 2020 मध्ये मला सगळ्यात आता बोलत मनोज इज द मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि सगळ्यांना प्रश्न होता. त्या काळात ऍक्च्युली 2019 आणि 20 सालात माझे वडील आधी गेले आणि नंतर आई गेली, म्हणून ते अजून थोडं लांबलं. पण नंतर 2022 साली मी डिसाईड केलं की आता काही करून आपलं लग्न करायचं. माझा व्हिसा स्टॅम्पिंग होता 2022 साली ऑगस्ट महिन्यात, आणि मग मी गणपतीच्या काळातली, रक्षाबंधनाच्या काळातली एक डेट काढलेली. तर योगायोग म्हणतात ते असं असतं की मी त्यावेळेस मग असं ठरवून गेलो की आपण ह्या 4 मुली बघू आणि त्यातले काही पटलं तर करूया. आणि त्यामध्ये ही नव्हती. त्या 4 मध्ये ही नव्हती. तर मी त्या मुलींना भेटायला जाण्याच्या आधीच मग मला एक माझी दुबईला राहणारी मामी बहीण आहे, ती आली होती. तर ती म्हणली की अरे रक्षाबंधनला आपण भेटूया. म्हटलं चालेल, मग आपण भेटूया. मग मी त्यांच्या घरी गेलो, मामांच्या घरी. तिथे मामी मला म्हणाल्यात की अरे एक स्थळ आहे, तर बघ तुला इंटरेस्ट असेल तर. म्हटलं बघेल. मग त्यांनी मला हे दाखवलं, बायोडेटा वगैरे. मग आम्ही पाहिला आणि नंतर मग त्यांनी मला फोन नंबर शेअर केला आणि हिचा फोन नंबर होता. मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं व्हिसा स्टॅम्पिंगसाठी, म्हणून मग मी हिला कॉन्टॅक्ट केला की मी ही घाटकोपरला होती आणि मी ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला होतो. तर हिला म्हटलं की एनिवे मी त्या एरियात येतोय, तुला जर का भेटायचं असेल तर आपण भेटू शकतो उद्या. मग ही म्हटली की हो चालेल, आपण उद्या भेटूया. मग तिथून मग तिने मग भारत कॅफे इथे मला भेटायला बोलवलं. म्हणून मी भारत कॅफेला जाऊन बसलो तिथे आणि 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले. म्हटलं ठीक आहे, आता काय आली नाही. मग नंतर मग आली ती अचानक. त्यावेळेस हाच टॉप होता, आजही मला आठवत होतो. आणि मोकळे केस, कुरळे केस, अजूनही तो मला व्हिज्युअल आठवतात. हा, फर्स्ट लुक. आणि आय वॉज रिअली इम्प्रेस की अरे पहिल्याच नजरेत एकदा. पण मग ती म्हणले की आपण इथे नाही, आपण मॉलला जाऊया. मग आम्ही तिथून मग मॉलला गेलो आणि मग तिथे आम्ही जवळजवळ पूर्ण दिवसभर 4-5 तास बोलतच राहिलो. आणि मग जाताना मग तिच्याकडनं खूप चांगली वाईब मिळाली मला. आणि ऍक्च्युली मी जेव्हा ट्रेनमध्ये बसलो, तिच्याकडनं आलं की पोचला की मेसेज टाक. म्हणजे इट वॉज लाईक रिअली, आय वॉज लाईक शी इज रिअली नाईस. म्हणजे खूप शिकलेली आहे, खूप सुंदर आहे, काळजी करणारी आहे आणि आदर्श बायको होऊ शकेल अशी मला पहिल्या भेटीतच जाणवलं. म्हणून मग मी म्हटलं की आपण ट्राय, आपण जाऊया पुढे. आणि मग पुढची गोष्ट जायच्या आधी आता हा तर डेफिनेटली बघायला आला होता, त्याच अजेंडाने आला होता. सो तुझ्याकडे काय चालू होतं घरी? लाईक तू पण ऑलरेडी बघायला चालू केलं होतंस किंवा त्याच्यानी ऑलरेडी बघायला चालू केलं होतं तुझ्यासाठी? माझ्या घरातले ऑलरेडी माझ्यासाठी, आमचं अरेंज मॅरेज आहे, तर माझ्याकडे नॉर्मली मम्मी सगळे प्रोफाईल सिलेक्ट करायचंय. त्यातलं एक प्रोफाईल याचं होतं. आणि हा जस्ट US वरून आलेला. आणि माझ्या मम्मीच्या मामांनी मम्मीला सांगितलं की नाही, हिला पाठव म्हणून भेटायला. तर तिने मला सांगितलं की तू जाऊनच आहे. सो ठीक आहे, तर भेटायला तर काय नाही, इथेच तर घाटकोपरला आहे, तर काय झाला प्रॉब्लेम नाही, चालेलच. मग मी गेले RCT मॉलला आपण गेलेलो आणि मग झालं बोलणं वगैरे. आणि नंतर मग पप्पांना माझ्या माहिती नव्हतं की मी याला भेटायला गेली आहे. अच्छा. पप्पांना काहीच आयडिया नाहीये. माझं आणि मम्मीचं फक्त होतं, कारण मम्मी मला असंच काही ना काहीतरी प्रोफाईल देऊन सांगायची की तू जस्ट एक्सपिरियन्स घे, यू डोंट नो हाऊ टू सिलेक्ट द बॉयज, जस्ट गो अँड टेक एक्सपिरियन्स. तर आले मी आणि नंतर पप्पांना सांगितलं की पप्पा अशा मुलाला मी भेटले, मम्मीला ठीकठाक प्रोफाईल आहे,
मला पण मुलगा पसंत आहे, तर तुमचं काय मत आहे? तर पप्पा वॉज लाईक, अरे असं कसं मला न सांगता तुम्ही गेला. त्यांच्यात एकदम डॅड जागे झाले. येस, प्रोटेक्टेड आहे, विच इज रिअली गुड. मला आवडायचं ते खूप. तर मी म्हटलं पप्पा मी हो तर नाही म्हणाले, पण सगळं तुमच्या दोघांच्या परमिशननेच होणार आहे. तर इट्स लाईक ठीक आहे चालेल, बघूया पुढे काय करायचं ते. तर ते असं नव्हतं की मला मुलाला भेटायचं काय नाही, त्यांनी सोडून दिलेलं आहे की नाही काय नाही करायचं, होऊन जाणार आहे. तर मम्मीने मग पुन्हा त्याला सांगितलं ठीक आहे आपण मुलाला बोलवून घेऊया. मग मी याला कॉल केला. मग सेकंड टाइम मी याला भेटायला गेलेले. आमचं लंच आपण केलं राईट RCT मॉलला. अँड देन अगेन मी त्याला तेव्हा म्हटलं की तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू माझ्या मम्मी पप्पांना भेटतोस का. सो अरेंज मॅरेज मध्ये खूप सारे काय काय प्रोसेस असते, जसं की नाशिक मध्ये काहीतरी निमंत्रण पाठवा, हे असं मी तेव्हा पहिल्यांदा ऐकलेलं. बट असं काही न करता याच्या फॅमिलीला काहीच माहिती नाहीये की असं काही होणार आहे. बट मला सांगितलं की तू माझ्या मम्मी पप्पाने एकदा भेट, त्यांचा जो पण डिसिजन असेल मी तुला देते, बिकॉज तू US वरून आलाय, यू मस्ट हॅव लाईक 10 प्रोफाईल विथ यू. सो मला तुझा टाइम जरा पण वेस्ट नाही करायचा. सो तुला तिथं ते डिसिजन जे आहे ते लगेच भेटून जाईल. मग मनोज माझ्या घरी आले, माझी बहीण बसलेली समोर, मम्मी पप्पा आणि सगळे स्ट्रिक्टली कांद्यापोहाचा कारा उलटा झाला. तर माझं मुलाखत म्हणजे त्यांच्या घरी पहिले झाली. असं आपण जेव्हा US वरून तिथे जातो, मोस्टली आपल्याला मोजून 10 ते 15 दिवसच मिळतात त्या सुट्टीचे. म्हणून मग तिचंही बरोबर होती. मला पहिल्याच भेटीत बोलली होती की आय नो की तुला टाइम क्रंच असेल आणि 3-4 प्रोफाईल जसे की होतेच की तू बघायला जाशील. ती सेकंड भेटीला ती म्हणाली की तुला टाइम वेस्ट नको करूया आपण, म्हणून तू ये घरी, मग त्यांच्याकडनं होकार असेल तरच पुढे जाऊया, नाही तर मग काय जाण्यात बोलण्यात अर्थ नाही. बरोबर होतं ते. म्हणून मी म्हटलं काय भेटायला हरकत नाही. मग गेलो आम्ही तिथे. मग सगळ्यांशी बोललो आम्ही व्यवस्थित. आणि नंतर मग त्यांच्याकडनं होकार असेल तर मग आमच्या घरी या, असं ठरलं आमचं. तर कारण की माझा टाइम क्रंच खूप होता. मला म्हणजे 10 दिवसात मला नीट जायचं होतं परत. म्हणून मग आणि मध्ये पाऊस खूप झाला, म्हणून ह्या सेकंड भेटीला आमच्या तिसऱ्या भेटीला आम्हाला खूप वेळ लागला. इतका पाऊस होता की बाहेर पडणं अवघड होतं. सप्टेंबर मंथ मध्ये. तिसरी भेट आम्ही आमच्या मामाच्या घरी ठेवली. ती कल्याणला होती. आणि मग तिथे आम्ही सगळे हिचे घरचे आले आणि हिची मावशी आली. मग आम्ही बोललो तिथे. पण मला ही जाताना म्हणाली की माझ्यापेक्षा जास्त तू सांग. सो बेसिकली माझा डिसिजन माझ्या मम्मी पप्पांवर होता. मनोज मला आवडलेला, दॅट्स वाय तो प्रोग्राम झालेला. मनोज एक खूप असं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे तो फिल्टर नाही लावत काही बोलताना. जे आहे ते आहे. जर तुला राग येईल तर राग येईल, बट यू कॅन इम्प्रूव्ह इट, तर यू कॅन टेक इट अँड यू इम्प्रूव्ह इट. सो तो पॉझिटिव्ह फीडबॅक देतो. आणि तो मी बघितलं की आमची जेव्हा मामांच्या घरी भेट झालेली ना, त्यावेळी माझे काही कसे प्रश्न होते त्याने एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर दिलं. आणि त्याला जेव्हा ह्याच्या घरातून असं आलं की नाही आमच्याकडून असं नाही, हा म्हणालेला की नाही हे असंच होणार. सो त्यावेळी मला असं लक्षात आलं की हा स्वतःचे डिसिजन स्वतः घेतो, कोणाचंही ऐकत नाही. जे योग्य वाटत त्याला तो निवडतोय. आणि मला तसाच नवरा पाहिजे होता. सो दॅट वॉज द बेस्ट थिंग की मला एकदम मग झालं की हा मला त्याच्यावरच लग्न करायचं आहे. आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझ्या मम्मीला आणि माझ्या मावशीला माझ्यापेक्षा त्या दोघी तर त्याच्याबद्दलच बोलत होत्या. म्हणजे मी बाजूला, त्या दोघे एकत्र बसू, अरे तो मुलगा किती छान. म्हणजे मला तो खुश झाले, आपला जो आवडला तोच घरचा नाही आवडला. या इट्स गुड. पण ते झाल्यानंतर तरी ही मला बोलली की कोणाला सांगू नको आता. म्हणून मी आपल्या सॅम फॅमिलीला, मी जो इकडे आलो US ला आलो, तोपर्यंत आमचं एंगेजमेंट वगैरे काहीच झालं नव्हतं. फायनल झालंच नव्हतं आमचं. कारण की ही मला म्हणाली की आमच्याकडे एक प्रथा आहे की आम्ही गावाकडे जातो, मग आमच्याकडे सुपारीचं नॉट सुपारी. सो बेसिकली आमच्याकडे ठरावाचा कार्यक्रम. एखाद्या मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न असतं तर पर्टिक्युलर मीटिंग्स पण होतात गावातल्या भावकी बरोबर, जे की सगळ्यांच्याच होतात. तर मी याला ती आयडिया दिलेली की त्या मीटिंग मध्ये काय झालं तर लग्न नाही होणार. म्हणून बरोबर.
आणि मी इथून जाणार होतो ना, तर माझ्या आपले जे फ्रेंड ग्रुप आहे त्यांना मी सांगून गेलो होतो मी मुली बघायला चाललोय बुवा. तर मग ते मला आल्यावर म्हटले की अरे झालं का काय आणि मी सांगितलं की नाही झालं, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. आणि ही मला म्हटली की ठरावाचं असतं. आता ठराव म्हटलं की म्हटलं मला काहीच आयडिया नाही, कारण की त्यांचं कल्चर थोडं डिफरंट आहे. म्हणून मग मला डायरेक्ट ते चेन्नई एक्सप्रेसचा तो इव्हेंट आठवला की त्यामध्ये कोयता घेऊन बोललो असं एवढं डेंजर वगैरे की म्हणे त्या ठरावात काय जर चुकीचं झालं तर असंही होऊ शकतं. म्हणून म्हणे की थोडा घाबरून होतो. म्हटलं बट ठीक आहे. म्हणून मी घाबरून होतो म्हणून काय बोललो नाही. म्हटलं जे असेल ते जेव्हा ठरेल तुमचं तेव्हा मला सांग म्हटलं. मग ठराच्या दिवशी मग ती मला असं मॅथचा स्कोर असतो ना तसं मग पूर्ण सांगत होती की आता हे असं झालं, हे असं झालं, तसं झालं. आणि तर मग त्यावेळेस नेमकं आपल्या इथे सॅमचाच आपल्या एका फॅमिलीकडे प्रोग्राम होतो. तर मी गाणं म्हणत होतो. माझं अर्ध लक्ष गाण्याकडे आणि अर्ध लक्ष फोनकडे तिच्याकडे होतं. तर त्यामध्ये मग शेवटी झालं आणि आय वॉज रिअली हॅपी. आणि मग तिने नंतर मला मेसेज करून झालं की हो ठरावात आपलं ओके झालंय आणि मग आता पुढे आपण जायला हरकत नाही. मग त्यानंतर मग त्यांच्या घरच्यांनी आमच्या घरच्यांना ऑफिशियली आमंत्रण दिलं. नंतर मग जो कसा ठरावाचा कार्यक्रम झाला आमचा. आणि मग तू परत इंडियाला गेला आणि एंगेजमेंट झाली आणि मग लग्न झालं की? हो. तर मग आम्ही आमचं जेव्हा ठरलं फायनल झालं मग नंतर आम्ही डिसाईड केलं की एंगेजमेंट आणि लग्न असं बॅक टू बॅक ठेवूया. 2 आठवडे 8 तारखेला 8 डिसेंबरला आमचं एंगेजमेंट झाली आणि 17 डिसेंबरला लग्न झालं 2022. आणि त्याच्या आधी आम्ही सगळे फोटोशूट वगैरे पण केले, प्री वेडिंग वगैरे. हो 3 डिसेंबर आमचं सगळं लग्न ऑलमोस्ट 1.5 month मध्येच आम्ही शॉपिंग सुरुवात केली. हॉल बुकिंग वगैरे पासून जे ते 1.5 month मध्ये पटकन झालं. सगळं झालं. आणि माझे मोठे भाऊ आणि त्या वहिनींनी माझ्या बाजूने तर खूप मेहनत घेतली त्याच्यावर. सगळं त्यांनी कल्याणला असतात, ते नाशिकला कल्याण दोघं ठिकाणी असतात. त्यांनी माझ्या बाजूने त्यांनी सगळं लढवलं. त्यांच्या बाजूने त्याचे घरचे होतेच, मम्मी वगैरे तिची हो पूर्ण रेडी होते सगळे की फक्त लग्न ठरू देत. मग सगळ्या मावशा जमा झाल्या. माझी ज्योतिताई आणि रेखा मावशी त्यांचा उल्लेख करायला आवडेल मला, कारण 1.5 महिन्यामध्ये सगळं तयारी करणं खूप कठीण आणि घरातली पहिली मुलगी असल्या कारणाने खूप साऱ्या गोष्टी येतात. पण त्यांनी सगळं ते नीट एकदम पार पाडलं. मम्मी बरेच लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, त्यांचा हातभार लागतोच, त्याच्याशिवाय ते होत नाही. मोठ्या स्केलवरती पूर्ण गंमत म्हणजे आधी आम्ही ठरवलं तेव्हा आम्ही म्हटलं की आता साधं सुद्धा लग्न करूया, काय जास्त खर्च नको. पण जेव्हा आम्ही त्या प्रोसेस मध्ये गेलो मग आम्ही इतके इन्व्हॉल्व झालो की आम्ही मग हे पण करू, मग घोडा पण, मग पालखी पण, फायरवर्क्स वगैरे सगळं खूप छान झालं लग्न. आणि एकदम सॅम मधले पण मित्र होतं, मिहीर होता, सौरभ होता, तेजस्वी, त्याचे 2 मुलं पण होते. तर खूप मजा आली. आम्ही खूप धमाल केली लग्नामध्ये. फोटोज शेअर करू त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ आणि फोटोज दोन्ही. ते झालं, लग्न झालं, तुम्ही पण तू फर्स्ट टाइमच इंडिया किंवा मुंबई सोडून येत होतीस, राईट? आउट ऑफ इंडिया तू ट्रॅव्हल करत होतीस. सो तुझ्यासाठी मग इथं येणं ते थोडस तुला बॉदर करत होतं किंवा फॅमिलीपासून फर्स्ट टाइम सेपरेट होणं, तर ती प्रोसेस कशी होती? आणि मग इथे आल्यानंतर सेटल व्हायला काही थोडासा त्रास झाला की एव्हरीथिंग वॉज ओके स्मूथ? नो, नॉट एव्हरीथिंग वॉज ओके. कारण US ला येणं हे माझं ड्रीमच होतं. आणि योगाने मला नवराही मिळाला एकदम चांगला मस्तपैकी जो सगळं काही समजून घेणार आहे. सो मला ते एक ठीक आहे, अच्छा ठीक आहे. तर ते होतं सगळं काही, पण त्याच्यापेक्षाही जेव्हा मी इकडे आले, मम्मी पप्पांना सोडून येणार होते, तेव्हा मला एकदम हिट झालं की एअरपोर्टला अरे आता माहिती नाही मी कधी भेटणार. इकडे आल्यानंतर एक वेगळाच डिफरन्स होता. कारण माझं पूर्ण 30 years मी मुंबईमध्ये घालवलं आहे, इतक्या वर्दळीच्या ठिकाणी घालवलं, फक्त आवाज आणि सगळं अवेलेबल ऍट होम इट. सर अशा ठिकाणी राहिलेली मुलगी जेव्हा US मध्ये जिथे एकही माणूस दिसत नाही आल्यानंतर तो एक थोडा डिप्रेशन पॉइंट असतो, ते होतं. बट माझं लक इतकं छान आहे की मनोज इज रिअली गुड ऍज अ पर्सन. मुद्दामून नाही तारीफ करत आहे मी, जे आहे ते अगदी खरंच सांगते.
अपार्ट फ्रॉम दॅट मनोजने इथे ऑलरेडी इतके सारे फ्रेंड्स जमवून ठेवलेले हे नाही करता येत नॉर्मली कोणाला, कारण माझे फ्रेंड्स आहेत US मध्ये, UK मध्ये, त्यांचे नाही एवढा मोठा फ्रेंड सर्कल. दे आर स्टील इन अ काइंड ऑफ अ डिप्रेशन की काय चालू आहे काय नाही, जस्ट जॉब अँड होम, हे त्यांचं लाईफ आहे. इथे मनोजने मला जेव्हा इंट्रोड्यूस केलं त्याच्या फ्रेंड्सला, तर सगळ्यात पहिलं माझं आम्ही निधी, साकेत, रिद्धी, मिहीर, निकिता, हे याचे जे फ्रेंड्स आहेत तिथून मी ओळख सुरू झाली आहे माझी. खूप छान फ्रेंड्स आहेत, त्यांचा नेहमी सपोर्ट असतो. त्याच्यानंतर मला 1 वीक मध्येच ढोल ताशाचा प्रोग्राम इथे होता, इव्हेंट होता, तो मला अटेंड करायला भेटला. आणि नंतर जी सॅम फॅमिली बघितली, कोण आता नाव लक्षात नाही राहतील की हे कोण आहे ते कोण आहे असं. येस, छान असे फ्रेंड्स आहेत. काही दिवस गेले तुझे असं थोडस वाटलं, पण एकदा सगळे इंट्रोड्यूस झाले की त्याच्यानंतर मग तू इन्व्हॉल्व्ह होत गेली सगळ्यांच्या मध्ये आणि सगळं सेट झालं. सगळं सेट झालं. सगळे वाटत नाही, सगळं आता काही वाटतच नाही, कारण एव्हरी सॅटर्डे संडे काही ना काहीतरी इव्हेंट्स असतात. वीक डेज बिझी असतो आपलं, सो जराही काही नाही वाटत, म्हणजे कळतच नाही की काय चालू आहे. इट्स लाईक अरे थोडा वेळ आपल्याला स्वतःला मिळू देत ना, असं पण कधी कधी वाटतं. आणि नंदिनी कुठल्या इयर बॉर्न? नंदिनी नंदिनीचं स्टोरी आहे. तर 2022 साली आमचं लग्न झालं डिसेंबर मध्ये, ही फेब्रुवारी 2023 साली इथे आली आणि लगेच नेक्स्ट मंथ ऍक्च्युली मार्च मध्ये शी गॉट प्रेग्नेंट. त्यानंतर मग आम्हाला फिरायला मिळालं नाही जास्त, पण वाईल शी वॉज प्रेग्नेंट तिने ऍक्च्युली क्रिकेटची मॅचेसही खेळल्या आपल्या. 3 months प्रेग्नेंट, माहितीच नव्हतं. हा, आणि ते असतं ना की जास्त सांगू नका म्हणजे ओके होतं, म्हणून आम्ही जास्त काही सांगितलं नाही. पण नंतर मग पण आम्ही 7व्या महिन्यात आम्ही मोठा एक कार्यक्रम केला आईचा, बेबी शॉवरचा, आणि मग त्यामध्ये मग आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं, त्यामुळे तिला चांगलं वाटलं. सो क्रिकेट पण एक छान असं ते स्पोर्ट्स इव्हेंट होता, त्याच्यामुळे खूप साऱ्या फ्रेंड्स झाले. स्पेशली राकेशने आम्हाला ट्रेन केलेलं आहे त्याच्यामुळे. एक्झॅक्टली, मग त्याच्या थ्रू पण मला असे खूप सारे लेडीज मध्ये जे आहेत फ्रेंड्स ते ओळख झाली, कारण स्टार्टिंगला जेव्हा येतो इतके सारे लोक 20 फ्रेंड्स मिळाले. एक्झॅक्टली, स्टार्टिंगला जेव्हा आपण येतो खूप सारे लोक असतात, कोणाला आपण नीट ओळखत नाही, पण असे छोटे छोटे इव्हेंट्स होत गेले आणि मग त्याच्या थ्रू मी लोकांना ओळखायला लागले, जसं की तुला, सोनी आला, अँड देन सहयोगिता, अजून खूप सारे आहेत, नेहल, जयेश. एक्झॅक्टली, तर आपली पुन्हा सॅम फॅमिलीचं सगळे नेहमी रेडी असतात सगळं करायला. तिच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगायचं तर 7व्या महिन्यात आम्ही मोठा बेबी शॉवरचा इव्हेंट केला, त्यामध्ये जवळजवळ 100 लोक होते. आणि आम्ही जेव्हा फोटो वगैरे काढले, त्या आईच्या घरच्यांना पाठवले, मित्रांना पाठवले, तेव्हा ते सगळे म्हणत होते, अरे तुम्ही इंडियात आहात का US मध्ये आहात? कारण की इतका मोठं फॅमिली त्यांनी पाहिलीच नाही, म्हणजे मोठा प्रोग्राम. माझे जे ऑफिसचे फ्रेंड होते तर त्यांचे फोटो दाखवले, म्हटलं आहे आम्ही US मध्ये आहोत. तर पण तो इव्हेंट झाला, सगळं व्यवस्थित झालं, पण त्यानंतर थोडेसे कॉम्प्लिकेशन झाले. तर तिला कोविड झालं, कोविड मध्ये पण नंदिनी बद्दल पण थोडस कॉम्प्लिकेशन्स होते. आम्ही दोघं कोणाला सांगता येत नव्हतं की काय नेमकं, कारण की सगळे डॉक्टर्स डिसाईड करणार होते. आम्ही एकमेकाला हात धरून आमचं चालू होतं की आता जे होईल ते बघायचं. मग आम्ही 9व्या महिन्याला एक डेट काढली आणि त्यानुसार मग आम्ही पुढे डिलिव्हरीचं ठरवलं आम्ही. आणि पण त्यानंतर मग तिचं बिलिव्हिंग वगैरे जे काही असतं त्याचा इश्यू, आम्ही जवळजवळ 2 आठवडे नुसतं हॉस्पिटलच्या चक्रा मारत होतो. तर तिचे खूप हाल झाले ऍक्च्युअली. माझं तर काही, मला काही नव्हतं, पण तिचे खूप हाल झाले. आणि आय वॉज जस्ट देअर टू सपोर्ट. आणि नेमकं ते विजाचा इतकं इश्यू होता की तिच्या मम्मीला येता आलं नाही, त्यामुळे आम्ही दोघंच होतो एकमेकाला. आम्ही जेव्हा, आणि शी इज नॉट लाईक अ किड्स पर्सन, म्हणजे म्हणून मग जेव्हा नंदिनी आली तेव्हा पकडायचं कसं, तिला सगळं घाबरायला व्हायचं तिला. आणि मग मोठा माणूस कोणी नव्हतं घरी, म्हणा वी वेअर लाईक स्केअर्ड. पण मी थोडस, मला थोडं होतं की अरे बाळ असं हँडल करायचं वगैरे. मग मी तिला म्हटलं असं असं करूया, टेन्शन नको घेऊ, पण होईल सगळं व्यवस्थित.
पहिले 3 ते 4 महिने आम्ही दोघंच होतो आणि शी लर्न रिली क्विकली, लाईक एक 4-5 दिवसातच तिने खूप लर्न केलं आणि ऍक्च्युली तिला करावं लागलं, नाही तर नॉर्मली गरोदर झाल्यावर बाईला आराम द्यायचा असं, पण तिला तोही चान्स नाही मिळाला. पण तिने खूप पूर्ण स्ट्रेंथ वापरून सगळं व्यवस्थित केलं. फास्ट लर्नर आहे. हो. पटकन कॅच केलं. तिने खूप छान प्रकारे हँडल केलं ते सिच्युएशन. काय वाटतंय कसं आहे आता आयुष्य नंदिनी? आता खूप छान आहे आयुष्य. नंदिनी तिथं गोड मुलगी आहे. सगळ्यात स्वीट स्माइल त्याची आहे. देवी असं कधीही रडत नाही, त्याची तशीच राहायला पाहिजे. Always playful. तर नंदिनीला सांभाळणं कसं, तर मला चांगले फ्रेंड्स पण आहेत तिथे. रिद्धिनी सारखे एकदम सपोर्टिव्ह फ्रेंड्स आहेत. काही इश्यू असेल तर डॉक्टर्स आहेत जसे की राकेश हेल्प करतात, या फिर निधी साकेत हे पण आम्हाला हेल्प करत असतात. सगळे फ्रेंड्स हेल्प करतात. काय वाटतं तुम्हाला आता हे जे आपले सॅमचे सगळे खूपच छान आहे सगळे इनिशिएटिव्ह आणि आम्हाला याच्यात पार्टिसिपेट करायला खूप आवडतं. स्पेशली जयेश यांनी जे उपक्रम सगळे चालू केले आहेत खूप वाखाणण्याजोगी आहेत आणि त्यामुळे सगळे आपले जे फॅमिली आहे, सॅमची जी फॅमिली, त्या सगळ्यांची आपल्या ओळख होते आणि आपण त्यांना जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो, त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकतो. तर हे खूपच उल्लेखनीय गोष्टी आहेत. तर सॅम टीमचं खूप खूप धन्यवाद की आम्हाला हे चान्स दिला त्यांनी या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी. एक्झॅक्टली. स्नेहल आणि जयेश आर व्हेरी हेल्पफुल. सगळे छान हेल्प करतात. तसं मला असं वाटतं ना, आपल्या सगळ्यांचा बेसिक एक धागा, कारण आपण सगळे फॅमिलीपासून इतके लांब असतो, सो आपण कुठे ना कुठे रिलेशन शोधत असतो. आणि ते आपल्याला प्रत्येक कोणाची ना कोणाची आपली वाईब मॅच होते. वाटतं तो एवढा ओढावा पण राहतो की नाही आहे बाबा, मी कुठे जायचं असेल तिथे जाऊन हेल्प घेऊ शकते किंवा सांगू शकते काय चालू आहे. तुला अजून काय काय आवडतं? म्हणजे खेळायला तर आहेच, पण डान्स, सिंगिंग अशा काही तुझ्या हॉबीज? हो, मला डान्सिंग पण आवडतं, सिंगिंग पण आवडतं. ट्रॅव्हल करायला मला जास्त आवडत नाही, बट ह्याला ट्रॅव्हल करायला आवडतं, तर मी जॉईन होते. सो आता आपण खेळणार आहोत एक रॅपिड फायर राऊंड. आणि सो तुम्ही दोघे रेडी आहात रॅपिड फायर साठी? आणि असं जास्त विचार न करता पटकन 2-3 सेकंदामध्ये आन्सर पाहिजे. कुठलं गाणं पटकन तोंडात येईल कराओकेचं, जर तिला एखादं डेडिकेट करायचं असेल युगासाठी? पल पल दिल के पास तुम रहती हो, म्हणून आपण पल पल दिल के पास तुम रहती हो. त्याला कुठली डिश सगळ्यात जास्त आवडते? मुळात फुडी कोण आहे तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात मुली तर मीच आहे. इंडियन जास्त आवडतं की कॉन्टिनेंटल? दोघांपैकी इंडियन तिला जास्त आवडतं, मला कॉन्टिनेंटल. आणि काय आवडतं त्याची, काय एखादी फूड हॅबिट सांगशील? मला सगळंच डिश आवडतं. काही असं दिलं तरी काही नखरे नसतात. त्यातल्या त्यात याचं जर काही फेवरेट डिश असेल तर वरण चिकल्या. आवडते एखादी डिश सांग. तिला फिश खूप आवडते, पण सध्या ते फिश नसल्यामुळे चिकनवर गुजारा चालू आहे. डायपर्स कोण जास्त चेंज करतात? हा इक्वल आहे आमच्या. मोजून चेंज करतो. दिवसा तिचं असतं, रात्री नॉर्मली हा म्हणजे ती पण इतकी शहाणी आहे ना, तिला माहितीये आता मला कोण सांभाळणार. नाईट झाली की ती माझ्याकडे येत नाही, मग मनोजच तिला लागतं अगदी सगळंच करायला, तोपर्यंत माझ्याकडे. आणि आळशी कोण आहे दोघांमध्ये? आळशी मी तसा मी आहे. हा, ही म्हणजे पूर्ण घर वगैरे साफ ठेवणे, तिला सगळं जागच्या जागी लागतं, सगळं साफसूफ लागतं, म्हणून मी जसं म्हणजे करू बघू. आता मी एवढ्या वर्ष सिंगल होतो, म्हणून मला काय सॅटर्डे संडे मिळाला का बघू करू. आणि शाय कोण आहे दोघांमध्ये? शाय तसं नाहीये कोणी, पण ती थोडीशी अजूनही डेव्हलप करते कम्युनिकेशन स्किल, पण मी तसा बोलका आहे. डेफिनेटली यस. सो मनोजला आपण असं गाणं म्हणताना ऐकलंच, पण तो एक उत्तम कवी सुद्धा आहे. तो छान कविता लिहितो आणि तो आज आपल्याला एक कविता म्हणून पण दाखवणार आहे. सो हे मनोज.
मी एक कविता लिहिली होती. मी दररोज ज्या रोडने ऑफिसला जातो त्यावेळेस घडलेला हा प्रसंग आहे. मी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगितली आहे, पण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी. कवितेचं नाव आहे तो एक क्षण. एके दिवशी घडलेल्या प्रसंगावर केलेली ही कविता आहे. दररोजच्या घाईगर्दीत आज उशिरा कामावर निघालो. जास्त उशीर होऊ नये म्हणून गाडीने भिन्नाट पळालो. नेहमीचा तो रस्ता, नेहमीचा तो स्टॉप. रेडिओवर ऐकत होतो गाणी हिप हॉप. जाता जाता अचानक समोर काहीतरी आले आणि न कळताच पाय ब्रेकवर गेले. समोर होते हरणाचे एक पिल्लू. घाबरलेले, गांगरले, भले मोठे डोळे करून कान टवकारलेले. बराच वेळ नुसते माझ्याकडे बघत होते. कदाचित मला काही सांगू पाहत होते. या दगदगत्या शहरात थांब थोडे क्षण. अनुभव हे जीवन, दिवस रात्र अगदी मन भरून. जग हे जीवन मोकळेपणाने, अगदी बिनधास. सगळेच दिसतात आजकाल संतापलेले आणि त्रास्त. एक क्षण लागतो फक्त होत्याचं नव्हतं व्हायला. अरे जीवनही कमी पडेल हे जीवन जगायला. विसरशील हे जग, ही माणसंही विसरशील. स्वतःच विसरू नको याची काळजी मात्र घेशील. कुठल्याशा आवाजाने ते पिल्लू तिथून पळाले आणि न बोलताच मला खूप काही सांगून गेले. कामावर जायचा उशीर झाला म्हणून राग नाही आला, कारण तो एक क्षण मला खूप काही शिकून गेला. तुला आता उखाणा एक घ्यावा लागेल युगांधराचा. मी जेव्हा लग्न होणार होतं त्यावेळेस मी एक उखाणा लिहिला होता आणि तोच मी आज सांगतो तुम्हाला. कोणी म्हणू नका आता मला मोस्ट एलिजिबल बॅचलर. कोणी म्हणू नका आता मला मोस्ट एलिजिबल बॅचलर. तिला भेटण्यासाठी गेलो मी अमेरिका ते घाटकोपर. पहिल्याच क्षणात हृदय देऊन बसलो तिला. ती माझी आणि मनोज तिचा झाला. वाजवा ढोल वाजवा ताशे. अरे वाजवा ढोल वाजवा ताशे. अरे डीजेचा आवाज जरा मोठा करा. 7 जन्म 7 देण्यास घेऊन आलो आहे युगंधरा युगंधरा युगंधरा. आणि आज तू स्वतः केलंय. मी स्वतः आता युगांधर. ऑफकोर्स. आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम. मनोज रावांसोबत आता संसाराचा पाया करते भक्कम. अरे वा, खूप छान, मस्त. हे होते आपले मनोज सोंजे आणि युगांधरा शिंदे. खूप खूप मजा आली या दोघांबरोबर, नाही तर या चिमुकली छोटी बरोबर खेळायला आणि आगळा वेगळा इंटरव्ह्यू करायला. सो आम्हाला खूप खूप आवडला. तुम्हाला खूप मजा येईल. सो डेफिनेटली ऐका आणि आम्हाला कळवा. नेक्स्ट टाइम पर्यंत सर्वांना नमस्कार. नमस्कार.